हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 8 पाहतोय. टॉपिक मोठा आहे पण समजण्यासारखा आहे. एकदा का त्यातलं तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं काय आहे की खूप इझी टॉपिक आहे. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण धातुविज्ञान ही संकल्पना सुरू केलेली होती आणि मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मुख्यत्वे करून दोन पद्धती पाहिल्या बाळांनो. एक म्हणजे आपण सगळ्यात पहिली प्रोसेस सुरू केलेली आहे धातूंचे सहतीकरण. त्यालाच काय म्हटलं जातं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, हो की नाही. मग या धातूंचे सहतीकरण मधली जी पहिली होती, याच्यामध्ये एकूण 4 आहेत. त्यातली जी पहिली होती गुरुत्वीय विलगीकरण पद्धत, त्याच्यामध्ये 2 मेथड्स होत्या. कोणत्या 2 मेथड्स होत्या हो? तर एक म्हणजे विल्फ्ले टेबल मेथड आणि दुसरी म्हणजे किंवा विल्फ्ले टेबल पद्धती आणि दुसरी म्हणजे जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. ओके, हायड्रोलिक सेपरेशन मेथड. या 2 पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे हा जो काही पॉईंट होता गुरुत्वीय विलगीकरण पद्धत ही संपलेली आहे. आता धातूंच्या सहतीकरणमधील दुसरी पद्धत आपण पाहतोय आणि तिसरी देखील पाहणार आहे आणि चौथी देखील पाहणार आहे. 1 बाय 1 ती आपण पाहणार आहे. पहा, सगळ्यात पहिल्यांदा जी दुसरी पद्धत आहे चुंबकीय विलगीकरण पाहण्याआधी आपण जे मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिले ते एकदा क्विक सांगते आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करते. पहा, आपण धातूंच्या सहतीकरणासाठी मुख्यत्वे करून 2 पद्धती पाहिल्या की ज्या ग्रॅव्हिटेशनल सेपरेशन मेथडमधल्या होत्या. गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीमधल्या एकूण 2 पद्धती विल्फ्ले टेबल आणि दुसरी जलशक्तीवर आधारित. खूप सोप्या होत्या. ही जी काही गुरुत्वीय विलगीकरण पद्धत आहे ही कोणत्या संदर्भात वापरायची? ही जी तत्व आहेत ना बाळांनो, हे मी म्हणतीये ना की कशाच्या संदर्भात वापरायची हे खूप महत्त्वाचं आहे. पहा, गुरुत्वीय विलगीकरण पद्धत ही कधी वापरतात? जेव्हा एखाद्या धातूमधील जी धातूक आहे हे जड असणार आहे, तर त्यातली जी असणारी मृदा अशुद्धी आहे ही हलक्या स्वरूपाची असेल तेव्हा ही पद्धत वापरली जाते. लक्षात आलं कधी वापरली जाते? मग त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितली ती विल्फ्ले टेबल मेथड. विल्फ्ले टेबल मेथड म्हणजेच एक प्रकारचे चाळण्याची पद्धत असते. ही पद्धती आहे. आता इथं पाण्याचा देखील वापर केलेला आहे. धातूक हे कसं आहे? जड आहे. हे एका साईडला पडतं त्या टेबलच्या खाचांमध्ये. तर जी काही मृदा अशुद्धी आहे म्हणजे जी काही माती असेल, वाळू असेल, खडकीय पदार्थ असतील, हे काय होतात? पाण्याच्या प्रवाहाबरोबर साईडला पडतात. याला विल्फ्ले टेबल पद्धती असं म्हणायचं. तर आपण दुसरी पद्धती पाहिली होती जलशक्तीवर आधारित पद्धत. जलशक्तीवर आधारित पद्धत ही जी काही पद्धत आहे ही कोणत्या गुणधर्मावर आधारित पद्धत आहे बाळांनो? तर ही गिरणी पद्धतीवर आधारित किंवा गिरणी पद्धती या गुणधर्मावर आधारित ही पद्धत आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण गिरण बघतो तिथं कसं असतं ते भांड? एक असं त्रिकोणी भांड असतं की नाही? कसं? कोनिकल असतं, शंकूकार आकाराचं असतं, हो की नाही? त्याच पद्धतीने इथं देखील एक असं हौद टाईप असतं आणि खाली त्याला शंकूचा असं त्रिकोणी असतं आणि त्याच्यामध्ये वरून धातूची भुकटी सोडली जाते आणि धातूची भुकटी सोडल्यानंतर खालून जोरात पाण्याचा प्रवाह सोडला जातो. पाण्याच्या प्रवाहामुळं जी काही मृदा अशुद्धी असते ही वरती येते आणि ती साईडला पडते आणि जो काही जड धातू आहे आपल्याला पाहिजे तो हवा असणारा इच्छित शुद्ध स्वरूपातला तो खाली चिकटला जातो. असं आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दुसरी पद्धत पाहणार आहे धातूंच्या सहतीकरणाची. दी सेकंड मेथड फॉर दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, ती म्हणजे चुंबकीय विलगीकरण पद्धत. याला मॅग्नेटिक सेपरेशन मेथड असं देखील म्हटलं जातं बाळांनो. याच्यामध्ये काय केलं जातं? तर यामध्ये विद्युत चुंबक असलेल्या यंत्राचा वापर केला जातो. याच्यामध्ये कशाचा वापर केला जातो? विद्युत चुंबक असलेल्या यंत्राचा वापर केला जातो. या यंत्रामध्ये मुख्यत्वे करून 2 भाग असतात बाळांनो. कोणते 2 भाग मी तुम्हाला दाखवते. इथं मी आकृती काढलेली आहे. या यंत्राचे मुख्यत्वे करून 2 भाग. एक म्हणजे लोखंडी रूळ. ओके, एक म्हणजे लोखंडी रूळ. आता हे रूळ हे जे आहे हे लोखंडी रूळ आहेत. हे 2 पद्धतीचे असतात. एक असतं अचुंबकीय रूळ आणि दुसरं असतं चुंबकीय रूळ. ही एक आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे फिरणारा पट्टा. हे 2 या यंत्राचे मुख्यत्वे करून 2 महत्त्वाचे भाग असतात. आता याच्यामध्ये होतं काय? पहा, हा जो रूळ आहे हा कधी कधी हा जो पट्टा आहे हा चांबड्याचा असतो. तर हे जे रूळ आहेत हे कसे असतात? तर हे
लोखंडी असतात आणि हे दोन महत्त्वाचे भाग या यंत्राचे आहेत. पहा याच्यामध्ये काय होतं, आकृती समजून घ्या. इथं एक असं भांडं टाईप दिसते. इथून आपण काय करणार आहे, धातूंची भुकटी टाकणार आहोत की ज्याच्यामध्ये अशुद्धीपण असणार आहे, सगळी घाण असणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथं जे दिसत आहेत, हे जे दिसतंय हे अचुंबकीय रूळ आहे, म्हणजे ज्याला चुंबकीय गुणधर्म नाहीत. हे जे आहे हे चुंबकीय रूळ आहे की ज्याला चुंबकीय गुणधर्म असणार आहे. याच्या भोवती असा जो दिसतोय हा फिरणारा पट्टा आहे बाळांनो. म्हणजे अर्ध गिरण पाहिली का नाही तुम्ही, त्याचा अर्धा भाग आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिला, असं कन्सिडर करा. आणि जो राहिलेला भाग आहे म्हणजे जो फिरणारा पट्टा असतो की नाही, जो रिमेनिंग पार्ट, तो आत्ताच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहतोय असं कन्सिडर करा. याच्यामध्ये विद्युत चुंबक असलेल्या यंत्राचा वापर केला जातो. या यंत्राचे मुख्यत्वे करून दोन भाग असतात बाळांनो. एक म्हणजे फिरणारा पट्टा आणि दुसरे म्हणजे हे दोन रूळ. त्यातील एक रूळ अचुंबकीय असतो, दुसरा रूळ चुंबकीय असतो. इथंपर्यंत समजलं. आता पहा काय होतं, जेव्हा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं असतं, मी सांगितले तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, तर धातूंचे सहतीकरण म्हणजे काय, तर घाण धातू किंवा अशुद्ध धातूपासून शुद्ध धातू वेगळ्या काढणे किंवा शुद्ध स्वरूपात तो वेगळा करणे, ही जी काही प्रक्रिया आहे, ही जी काही पद्धती आहे, याला धातूंचे सहतीकरण असं म्हटलं जातं बाळांनो. पहा आता याच्यामध्ये होणार काय, इथं जो हा कंटेनर दिसतोय, अशा पद्धतीने इथं दिसते, इथून धातूंची भुकटी टाकली जाते. आता ह्या धातूंची भुकटी ही बारीक केलेली असते, याच्यामध्ये सगळी घाण असेल, सगळं असेल. आता हा जो चुंबकीय रूळ आहे कुठून टाकली जाते, हा कुठल्या बाजूला आहे, जो अचुंबकीय रूळ आहे की नाही त्या बाजूला हा कंटेनर आहे, तिथून धातूंची भुकटी टाकली जाते आणि हा पट्टा असा सतत गोल फिरत असतो. हा पट्टा सतत गोल फिरत असताना इथं दोन संग्राहक ठेवले जातात. आता धातू आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म असणार आहे आणि जी काही घाण आहे, मृदा अशुद्धी आहे, ती या रुळाला चिकटेल का हो? जी काही घाण आहे, वाळू, माती, खडकीय पदार्थ, ते या रुळाला चिकटतील का? नाही चिकटणार. ते काय होणार, वेगळ्या भांड्यात कलेक्ट होणार, जे चुंबकीय नाही, ज्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म नाहीत, जे अचुंबकीय धातूंचे कण आहेत, ते काय होणार हो, याच्यामध्ये कलेक्ट होणार. ओके हां. आणि जो चुंबकीय रूळ आहे त्या चुंबकीय रुळावरती सगळे काय होणार हो, धातूंचे कण काय होणार, कलेक्ट होणार. अशा पद्धतीनं हे दोन वेगवेगळ्या भांड्यामध्ये किंवा वेगवेगळ्या कंटेनरमध्ये, त्याला संग्राहक असं म्हटलं जातं, हे कलेक्ट केले जातात. काय होणार आहे पहा, याच्यावरून जेव्हा हे धातूंची भुकटी इथं येणार तेव्हा जे काही घाण आहे, मृदा अशुद्धी आहे, जी काही वाळू, माती, ती सगळी इकडे पडणार, बाहेरच्या साईडला पडणार. ती याला चिकटणार का, याला चिकटणार नाही, ती या रुळावरती येणारच नाही. रुळावरती काय येणार, जे चुंबकीय घटक पदार्थ असणारे म्हणजे जे धातू आहे ते सगळे ह्या कंटेनरमध्ये वेगळे कलेक्ट होणार. जी घाण आहे हे इकडं, म्हणजे जे अचुंबकीय घटक आहेत ते इकडं कलेक्ट होणार. चुंबकीय घटक या चुंबकीय रुळावरून ह्या भांड्यामध्ये कलेक्ट होणार. आणि अशा पद्धतीनं इथं जे गुणधर्म वापरलं जातं त्या गुणधर्माला विद्युत चुंबकीय गुणधर्म किंवा ही जी पद्धती आहे याला विद्युत चुंबकीय पद्धती असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीनं काय केलं जातं, धातू वेगळा केला जातो, घाण वेगळी केली जाते, शुद्ध धातू वेगळा केला जातो. पहा ही जी काही पद्धती आहे ही कुणासाठी वापरली जाते हे तुम्हाला विचारलं जाईल परीक्षेमध्ये. तर ही जी पद्धती आहे ही कथील या धातूमध्ये असणाऱ्या कॅल्साइट या धातुकांसाठी वापरली जाते, या धातुकाच्या सहतीकरणासाठी वापरली जाते. जसं की मी तुम्हाला सांगितलं ॲल्युमिनियम या धातूचं धातू कोणतं आहे तर बॉक्साईट. त्याच पद्धतीनं कथील या धातूचे धातू कोणतं आहे तर कॅल्साइट. याच्या सेपरेशनसाठी ही चुंबकीय विलगीकरण पद्धती वापरली जाते. याच्यामध्ये असणारी जी अशुद्धी आहे, अशुद्धी म्हणजेच अचुंबकीय घटक, अचुंबकीय घटक आहे म्हणून तर ती चिटकत नाही ना चुंबकीय रुळाला. ती जी आहे ती आहे स्टॅनिक ऑक्साईड. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कथीलमध्ये असणारी अशुद्धी कोणती तर SnO2, त्याला स्टॅनिक ऑक्साईड असं देखील म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये असणारे चुंबकीय घटक कोणते असणार, आता चुंबक आहे म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काय असणार आहे, आयर्न असणार आहे, त्याच्यामध्ये लोखंड असणार आहे, म्हणजेच चुंबकीय घटक कोणता असणार आहे त्याच्यामध्ये
तर फेरस टंगस्टेट हा जो काही आहे हा चुंबकीय घटक याच्यामध्ये असतो. हे लक्षात ठेवायचं. जे काही बोर्डवर लिहिलं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं चुंबकीय विलगीकरण पद्धत वापरून काय केलं जातं तर धातू वेगळा केला जातो. ही झाली दुसरी पद्धती. आणि तिथं जे गुणधर्म वापरलं जातं ते विद्युत चुंबकीय गुणधर्म वापरलं जातं. पहा, तिसरी पद्धती आहे फेनतरण पद्धती. आता ही फेनतरण पद्धती जी आहे ही एका गुणधर्मावर आधारित आहे बाळांनो. ते गुणधर्म किंवा ते तत्व काय आहे हे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे. आता फेनतरण पद्धती याला फ्लोटेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. आता याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. फ्लोटेशन प्रोसेस म्हणजे काय. फेनतरण पद्धती याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातो फ्लोटेशन मेथड. आता फ्रोथ म्हणजे काय. फ्रोथ म्हणजे फेस. फ्लोटेशन फ्लोट होणे, तरंगणे आणि मेथड पद्धत. मग असं म्हणायचं का की फेस तरंगण्याची पद्धत हो म्हटलं तरी चालेल. ही कशाशी रिलेटेड आहे सांगू का तुम्हाला. ही रिलेटेड सेम कशाशी आहे पहा. तुम्ही ताक करता की नाही, ताकापासून लोणी वेगळं काढता. ही जी काही पद्धती आहे सेम तीच पद्धती आहे. पहा, तिथे एक भांडं असतं मिक्सर. हो, मिक्सरचं भांडं, बरोबर. मिक्सरचं भांडं म्हणजे आपलं हे भांडं आहे असं कन्सिडर करूयात. त्याच्यामध्ये ब्लेड्स असतात. ओके, तसंच आपल्या भांड्याच्या मध्ये देखील एक फिरणारा अक्ष आहे असं म्हणूयात मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर पहा वरून त्याला एक झाकण असतं तिथंही आहे. आणि आपण इलेक्ट्रिक ते चालू करून आपल्याला लगेच काय होतं वरती सगळा फेस येतो आणि लोणी वेगळं येतं आणि ताक वेगळं होतं. किंवा हे झालं मिक्सरची पद्धती. जेव्हा मिक्सर नव्हते तेव्हा आपण काय करायचो, घरच्या घरी लोणी काढायचो, हो की नाही. आता ते लोणी काढायचो तेव्हा आता त्याच्यामध्ये तर काही फ्रोथ जमा होत नाही, जे मी आता तुम्हाला मिक्सरने सांगितलं. फ्रोथ कधी जमा होतो, आपण काय करतो पहिल्यांदा काय करायचो, भांड्यामध्ये ते सगळं तुमचं जे विरजन आहे, जे काही तुमचा सायटा साठवलेला आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार आणि तुम्ही रवीनं काय करायचा, घुसळायचा. रवीनं एकसारखं हाय प्रेशरनी घुसळायचा, हो की नाही. जास्त जोरजोरात दाब देऊन जेव्हा तुम्ही घुसळायचा तेव्हा काय व्हायचं, ताक म्हणजे जे पाणी आहे ते सगळं एका बाजूला राहायचं आणि वरती फ्रोथ जमा व्हायचा. जे फ्रोथ जमा झालेला आहे, जो फेस जमा झालेला आहे ते म्हणजेच काय असायचं, ते लोणी असायचं, बरोबर. ते तुम्ही टाकून द्यायचा का, नाही टाकून द्यायचा. ते लोणी तुम्ही काय करायचा, ते कलेक्ट करून घ्यायचा. सेम त्याच पद्धतीनं या मेथडमध्ये देखील जो काही आपला धातू आहे, आपल्याला हवा असणारा इच्छित धातू आहे, तो फेसाच्या स्वरूपात किंवा फेसामधून बाहेर पडतो. तो कसा बाहेर पडतो, लेट्स सी. पहा, इथं जे गुणधर्म वापरला जातो किंवा इथं ज्या गुणधर्माचा वापर केला जातो ते गुणधर्म म्हणजे धातुकांमधील कणांच्या परस्पर विरोधी गुणधर्मावर आधारित आहे. आता फेन तरण पद्धत ही काय आहे, फेन म्हणजे फेस, हे तर क्लिअर झालं. गुणधर्म काय सांगितलंय, धातुकांमधील कणांच्या परस्पर विरोधी गुणधर्मावर. आता धातुकांमधील कणांचा परस्पर विरोधी गुणधर्म म्हणजे काय, तर धातूंमध्ये असे काही सल्फाईडचे कण असतात की जे जलविरोधी असतात आणि जी मृदाशुद्धी असते ती जलस्नेही असते. म्हणजे काय पहा, आता जलस्नेही आणि जलविरोधी म्हणजे काय पहा, याला म्हणायचं हायड्रोफिलिक आणि याला हायड्रोफोबिक असं म्हणायचं बाळांनो. आता हायड्रोफिलिक म्हणजे काय, तर वॉटर लविंग. हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लविंग आणि हायड्रोफोबिक म्हणजे वॉटर हेटिंग. आता ही पद्धती कशासाठी वापरली जाते, ज्यामध्ये जे धातू असतात, हे धातूंचे सल्फाईडचे कण असतात, हे जलविरोधी असतात. म्हणजे ते पाण्यात चिटकत नाहीत. ते कुठं चिटकतात, तर ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत. ते पाण्याचा त्यांचा संबंध नाही, ते वॉटर हेटिंग असतात, ते पाण्याला टच पण करत नाहीत. आणि जी मृदा अशुद्धी असते म्हणजे जी काही घाण असते,
वाळू असते, माती असते, ती कशी असते, पाण्यामध्ये विरघळून जाणारी असते. ते पाण्याला लगेच कॅप्चर करून घेतात, म्हणून त्यांना जलस्नेही असं म्हणतात. सो जर का तुम्हाला विचारलं फेनतरण पद्धतीमध्ये कोण वॉटर हेटिंग आणि कोण वॉटर लविंग, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे वॉटर लविंग म्हणजे जलस्नेही कोण असतात, तर मृदा अशुद्धी असते. आणि सल्फाईडचे कण हे जे असतात बाळांनो, हे कसे असतात, हे वॉटर हेटिंग असतात, म्हणजे ते जलविरोधी असतात. आता ही ॲक्च्युअल प्रोसेस कशी होते हे आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने एक कंटेनर असतं, या कंटेनरमध्ये काय केलं जातं, जी काही धातुकांची भुकटी आहे ती सगळी याच्यामध्ये टाकली जाते. ती धातुकांची भुकटी टाकल्यानंतर पाणी पण याच्यामध्ये सोडलं जातं. धातुकांची भुकटी इथून आतमध्ये टाकली जाते, याच्यामध्ये पाणी देखील सोडलं जातं. आता पाणी पाणी नाही सोडलं जात, याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची तेल सोडली जातात. कोणते तेल, तर काही वनस्पतींचं, विशिष्ट वनस्पतींचं तेल असतं, मग त्याच्यामध्ये निलगिरीचं तेल असेल, आणखीन कोणत्या वनस्पतींचं तेल असेल, हे तेल टाकलं जातं. ते तेल टाकल्यानंतर पाणी याच्यामध्ये पाणी पण असतं, पहा पाणी पण असतं आणि तेल पण टाकलं जातं. आता आपल्याला माहिती आहे पाणी आणि तेल एकत्र होतं का, होतं नाही. पाणी पण टाकलं जातं, तेल पण टाकलं जातं. तर जेव्हा ह्याच्यामध्ये तेल टाकलं जातं, विशिष्ट वनस्पतींचं तेल टाकलं जातं, तेव्हा जसं की तेल टाकलं जातं, इथून हाय प्रेशराइज्ड एअर काय केली जाते, सोडली जाते. जोराची हवा सोडली जाते. जोराची हवा सोडल्यानंतर काय केलं जातं, इथं एक मध्ये फिरणारं असं चक्र आहे. या फिरणारे किंवा अशी पाती, ज्या पद्धतीने मी तुम्हाला मिक्सरला सांगितले की नाही ब्लेड असतात त्या पद्धतीनं हे चक्र जोरजोरात फिरायला लागतं. हे चक्र जोरजोरात फिरायला लागल्यानंतर काय होतं, पाणी जे काही मृदा अशुद्धी आहे ह्या सगळ्या पाण्यामध्ये विरघळल्या जातात आणि त्या खाली बसतात. ओके, ह्या सगळ्या खाली बसून इथून बाहेर पडतात. पहा इथे लिहिलेलं आहे मी मृदा अशुद्धी, हे सगळ्या इथून बाहेर पडतात. आणि जसं का ती ब्लेड्स किंवा हे जे आहे हे मधलं पाती हलायला लागली की काय होतं, जोरजोरात ते ढवळलं जातं. ढवळलं की तिथं पहा हे जे काढलेले आहेत याला बुडबुडे म्हणायचं. खूप मोठ्या प्रमाणात बुडबुडे तयार होतात आणि सगळा फेस तयार होतो. आणि फेसाबरोबर पाणी जलविरोधी आहेत, जे धातूंचे कण आहेत ते सल्फाईडचे कण आहेत, ते पाण्यात जातील का खाली, ते जात नाहीत. ते तेलाबरोबर वरती येतात. जो काही फेस झालेला असतो, इथं दाखवलेला आहे पहा मी फेस, तो त्या तेलाबरोबर ते जे काही सल्फाईडचे कण असतात त्या फेसाबरोबर, तेलाच्या फेसाबरोबर इथं बुडबुडे येतात, ते वरती येतात आणि तो सगळा कुठं पडतो, बाहेर पडतो. आणि इथं आपल्याला तयार झालेला शुद्ध स्वरूपातला सहत सल्फाईड धातूक आपल्याला मिळतं. म्हणजे थोडक्यात काय हो, लोणी काढायची पद्धत लक्षात ठेवायची. कसं, घरगुती लोणी काढायची पद्धत ठेवायची. जे काही धातू असतात ते तेलाबरोबर वरती सगळे फेसाबरोबर येतात आणि बाहेर पडतात. याला फ्लोटेशन मेथड असं म्हटलं जातं. ही कशासाठी वापरली जाते, तर ही दोन धातूंसाठी वापरली जाते. एक म्हणजे झिंक ब्लेंड. आता झिंक ब्लेंड हे जे आहे हे झिंक या मेटलचं धातूक आहे. म्हणजे झिंक या धातूचं धातूक कोण आहे, तर झिंक ब्लेंड. तर कॉपर पायराइट म्हणजे याचा फॉर्म्युला आहे CuFeS2. हे महत्त्वाचं आहे बरं का, हे विचारलं जातं. CuFeS2 कॉपर पायराइट हे कॉपर या धातूचं धातूक आहे. कॉपर हा मेटल झाला, तर हे काय झालं, धातूक म्हणजे ओर झालं. ह्या दोघांच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी किंवा एक्स्ट्रॅक्शन नाही, या दोघांच्या सहतीकरणासाठी, या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी कुठली मेथड वापरली जाते, तर फेनतरण पद्धती. विचारलं जाईल की फेनतरण पद्धती कोणत्यासाठी वापरली जाते, तर तुम्हाला ही उदाहरणं सांगता आली पाहिजेत. अशा पद्धतीने ही सगळं फेनतरण पद्धतीबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. एकूण दोन पाहिल्या आपण, ती म्हणजे चुंबकीय विलगीकरण पद्धत आणि दुसरी म्हणजे फेनतरण पद्धत. काही अवघड नाही आहेत, फक्त बोर्डवरची जे काही लिहिलेलं आहे हे नोट डाऊन करून घेत चला. पहा, आपण धातूंच्या सहतीकरणामधील जी चौथी पद्धती आहे ती पाहायला जातोय, अपक्षालन. आत्ताच आपण दोन पाहिलेले आहेत. कोणत्या पाहिल्या हो, एक म्हणजे चुंबकीय विलगीकरण पद्धत आणि दुसरी फेनतरण पद्धती. चुंबकीय विलगीकरण पद्धतीमध्ये आपण काय केलं,
तर चुंबकाच्या सहाय्यानं काय केलं, तो धातू वेगळा केलेला होता. आणि फेनतरण पद्धतीमध्ये काय केलं, धातुकांची भुकटी तेलाबरोबर आपण एकत्र टाकली आणि पाणी देखील त्याच्यामध्ये सोडलं. ज्या पद्धतीनं आपण ताक काढतो, ते रवीनं घुसळतो, त्या पद्धतीनं ती फेनतरण पद्धती होती. याच्यामध्ये जे महत्त्वाचे मी गुणधर्म तुम्हाला सांगितले ते गुणधर्म म्हणजे काय, धातूंच्या कणातील परस्पर विरोधी गुणधर्म म्हणजे जलस्नेही आणि जलविरोधी. धातूंचे कण जे असणार आहे हे जलविरोधी असणार, ते तेलाबरोबर वरती फेसाच्या स्वरूपात फेसाबरोबर तरंगत येऊन ते साईडला होणार आहे, हे आपण पाहिलं. आता आपण तिसरी नाही चौथी, सगळ्यात पहिली कोणती पाहिली, गुरुत्वीय विलगीकरण पद्धती. दुसरी कोणती पाहिली, गुरुत्वीय विलगीकरणाच्या 2 पद्धती, एक म्हणजे विलफ्लेटेबल आणि दुसरी म्हणजे जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धती. त्याच्यानंतर आपण दुसरी पाहिली चुंबकीय विलगीकरण पद्धती, तिसरी आत्ताच पाहिली फेनतरण पद्धती. आणि आता आपण चौथी पाहतोय, धातूंच्या सहतीकरणाची चौथी पद्धती पाहतोय बाळांनो आपण, ती म्हणजे अपक्षालन. आता अपक्षालन याला इंग्लिशमध्ये लिचिंग असं म्हटलं जातं बाळांनो. आता अपक्षालन काय आहे, तर हे कोणत्या धातूंसाठी वापरले जातात ते पहिल्यांदा समजून घ्या. मुख्यत्वे करून ॲल्युमिनियम, सोने आणि चांदी या धातूंचे त्यांच्या धातुकांपासून निष्कर्षण नाही तर सहतीकरण करण्याची ही पहिली पायरी आहे. त्यांच्या धातुकांपासून सहतीकरण करण्याची, अजून निष्कर्षणासाठी गेलोय का आपण, गेलेलो नाही. सहतीकरण करण्याची ही पहिली पायरी आहे. म्हणजे सोने, चांदी आणि ॲल्युमिनियम यांची जी काही धातूक आहेत. आता ॲल्युमिनियमचं धातूक कोण आहे मी तुम्हाला सांगितलं, तर बॉक्साईट हे आहे. बॉक्साईटपासून ॲल्युमिनियमचं कॉन्सन्ट्रेशन करण्याची ही पहिली पायरी आहे, त्याला अपक्षालन असं म्हटलं जातं बाळांनो. यामध्ये काय होतं, तर धातूक एका विशिष्ट अशा पद्धतीच्या द्रावणामध्ये भिजत ठेवलं जातं. कोणत्या द्रावणामध्ये, तर मी इथं लिहिलेलं आहे पहा. याच्यामध्ये जे काही बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम वेगळा केला जातो, याच्यामध्ये कोणतं द्रावण वापरलं होतं, तर जलीय NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि जलीय Na2CO3 यामध्ये काय करतात, बॉक्साईट भिजत ठेवतात. त्यामुळं काय होतं, ते आता रासायनिक पदार्थ असल्यामुळं तो रासायनिक पदार्थामध्ये काय होणार आहे, विरघळून जाणार आहे. पण मृदा अशुद्धी विरघळेल का, विरघळत नाही. जी काही घाण असते, जी काही माती वाळू वगैरे जी काही घाण असते ती त्याच्यामध्ये विरघळत नाही. हां, हे समजलं. पहा काय होतं, त्याच्यामध्ये द्रावणाबरोबर विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन धातूक त्यात विरघळते. जसं की मी तुम्हाला सांगितलं, या दोघांबरोबर बॉक्साईटची काय होणार आहे, तर रासायनिक अभिक्रिया होणार आहे. कोणाबरोबर, ॲक्वियस NaOH. आता ॲक्वियस NaOH म्हणजे काय, तर जलीय सोडियम हायड्रॉक्साईडचे द्रावण. त्याला पाण्यातलं द्रावण म्हणजे जलीय द्रावण असं म्हटलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं, बॉक्साईट भिजत ठेवला जातो, त्याच्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि ते पूर्णपणे विरघळतं. पण मृदा अशुद्धी विरघळत नाही. मृदा अशुद्धी विरघळणार आहे का, नाही. बॉक्साईट या ॲल्युमिनियमच्या धातुकाचे सहतीकरण अपक्षालन पद्धतीने होते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. 1 मार्काच्या प्रश्नासाठी तुम्हाला विचारलं जाईल की बॉक्साईट हे काय आहे, हे ॲल्युमिनियमचं धातूक आहे, त्याचं सहतीकरण कसं केलं जातं किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन कुठली पद्धत वापरून केलं जातं, तर अपक्षालन पद्धती वापरून बॉक्साईटचं कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. लक्षात राहील. कशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन केलं जातं, तर बॉक्साईट हे जे आहे हे या दोघांच्या द्रावणामध्ये म्हणजे कोणाच्या, जलीय NaOH आणि किंवा जलीय आणि नाही और जलीय सोडियम कार्बोनेट या दोघांच्या द्रावणामध्ये बॉक्साईट हे भिजत ठेवतात. त्यातून जो मुख्यत्वे करून मिळणारा मुख्य घटक असतो तो ॲल्युमिना असतो. म्हणजेच बॉक्साईटच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी किंवा बॉक्साईटच्या सहतीकरणासाठी कुठली पद्धत वापरली जाते, तर अपक्षालन ही पद्धती वापरली जाते. सोपी आहे, समजली आहेत तिन्ही सुद्धा पद्धती. पहा 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक पद्धत संपवली. कोणती, तर धातूंचे सहतीकरण. त्याच्या एकूण 4 होत्या. 4मध्ये जी पहिली होती त्यात आणखी 2 होत्या. हे आपण 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये संपवलेलं आहे. ओके, आता आपण थांबूयात.